आज भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्पात विद्युत नियामक प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीच्या संदर्भात जिल्हाधिकारी नियुक्त समिती भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्पास भेट देण्यासाठी आलेली होती। या संदर्भात प्रकल्पामध्ये कामाची त्यांनी पाहणी केलेली आहे। यामुळे परिसरात होणारे प्रदूषण, यामध्ये टो लाईनमध्ये जाणारी राख आणि ॲशबंडमधून होणाऱ्या राखेचे प्रदूषण या प्रमुख गोष्टी पाहण्यासाठी होत्या। यामध्ये शेळके म्हणून एक शेतकरी आहे, त्यांचं शेत विल्हाळा तलावावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि विल्हाळा परिसरात होणाऱ्या राखेचे प्रदूषण या प्रमुख स्थळांची त्यांनी पाहणी केली। याचबरोबर टो ड्रेनमध्ये असलेली राख किती खोल आहे हे JCBच्या सहाय्याने खोदून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्याचबरोबर हनुमान मंदिराजवळ पुलाजवळील राख सुद्धा JCBच्या सहाय्याने प्रत्यक्ष खोदून पाहणी केली। या परिसरात ॲशबंड खाली टर्पोलिन टाकलेले नसल्यामुळे संपूर्ण भूजल प्रदूषित झालेले आहे। या प्रदूषित भूजलामुळे विल्हाळा व विल्हाळा तलावावरील पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रदूषित झालेल्या आहेत। विल्हाळा परिसरातील भूजल प्रदूषणामुळे अनेक आजार या परिसरातील लोकांना झालेले आहे। गुराढोरांना सुद्धा हे प्रदूषित पाणी प्यावे लागते व भूजल प्रदूषित पाण्यावरच या गावाच्या पिण्याच्या पाण्या योजना चालू आहे। मध्ये मीटिंग झाल्यानंतर मीटिंगमध्ये 3 नंबर युनिट प्रदूषण करत आहे। हवेद्वारे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन शेती पिके आणि इतरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। तसेच या प्रकल्पातून तापी नदीमध्ये राख वाहून जाऊन ॲशबंडमधली राख पुराद्वारे वाहून जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे। अशा अनेक तक्रारी केलेल्या होत्या। 4 नंबर युनिट आणि 5 नंबर युनिटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम, वृक्षारोपणचे काम, वनीकरणचे काम यांची 10 वर्षापासून केलेलेच नाही। 6 नंबर युनिटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रकल्प व्यावसायिक वीज निर्मिती करत आहे, पण तरीसुद्धा अजून अनेक कामे जी आहेत, पर्यावरणाची कामे, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटची कामे जी आहेत ते अपूर्णच राहिलेले आहेत। पर्यावरणाच्या अनेक तक्रारी या अगोदरसुद्धा प्राध्यापक KP चौधरी आणि मी केलेल्या आहेत। आपले मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ सावकारे, एकनाथराव खडसे आणि रक्षा खडसे यांच्याकडे पर्यावरणाच्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद दिल्यानंतर ह्या चौकशा ज्या आहेत त्या लागल्या। प्रकल्पाला विरोध करायचा नसून पुढे 800चा प्रकल्प आला पाहिजे अशा अपेक्षा आहेत, पण हे पर्यावरणीय कामं केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि लोकांना श्वास घेता येणार नाही, शुद्ध पाणी पिता येणार नाही।